नमस्कार, मी क्षितिजा आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजचा दिवस तुमच्यासाठी छान असो, निवांत असो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजेत असो। तर नाईट रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। थोडं मला जे काय माझं पर्सनल लाईफचं किंवा माझं पर्सनल रुटीन जे काय तुमच्यासोबत शेअर करता येईल तर तितकं मी शेअर करण्याचा प्रयत्न करते। अगदी पूर्णच फुल डेली रुटीन जे आहे तर ते मला नाही शेअर करता येत, कारण 3 बेबीजसोबत ते सगळं मॅनेज करून किंवा व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे करणं आपल्याला वाटतंय, पण डेली व्लॉग्स बनवणं खूप जास्त कठीण असतंय। मला आता सध्या एक्सपिरियन्स येतोय। तर मी तुमच्यासोबत नाईटचं जे काही किचनचं रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर आज जसं की तुम्ही बघितलं तर किचन खूप मेसी झालंय, कारण मी किचनमध्ये काही काम करू शकत नाही। कारण मला आता बाळाला 1.5 महिने झालेले आहेत, बट स्टील अजून मला जेवण असेल किंवा पाण्यामध्ये हात असेल तर ते जास्त प्रमाणात मी घालत नाही आहे। त्यामुळे किचन जे आहे तर ते बाकीच्यांच्या सगळ्या जीवावरती आहे। आणि आज थोडंसं मला तसा मुहूर्त आला होता किचन जे आहे तर ते स्वच्छ करण्याचा। मम्मी गावी गेली आहे 2 दिवस झालं विकेंडमुळे, आणि मिस्टरांनी ना जेवण केलं होतं संध्याकाळचं। आजचं भाजी आमटी फोडणी घातली होती, भाकरी मम्मी करून गेली होती। तर पूर्ण किचन तुम्ही सुरुवातीला बघितलं असाल तर एकदम मेसी झालं होतं। आणि माझं असं आहे की किचन टॉपवरती ना काही ठेवलेलं मला नाही आवडत। पूर्ण किचन कट्टा आहे ना वरचा तर तो अगदी म्हणजे पूर्ण रिकामा हवा, आणि तर तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे स्वच्छ हवा। जर किचन कट्टा आपण रात्री स्वच्छ केला आणि मग सकाळी आपण उठल्या वेळी चहा करतो, पाणी पितो, दूध गरम करतो, तर त्यावेळी अगदी फ्रेश म्हणजे नवीन दिवसाची सुरुवात आहे ना तर ती अगदी छान पद्धतीने होते। खरकटं किचन कट्टा बघितल्यावरती खूप असं म्हणजे आपल्याला कंटाळा येतो किंवा खूप निगेटिव्ह वाईब्स येतात। आणि जर तेच आपण खूप छान सुंदर असं किचन सकाळी बघितलं तर खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात। कारण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरातली जी काय सुरुवात असेल, एक होम मेकर जर तुम्ही असाल तर तुमची जी सुरुवात आहे तर ती किचनपासूनच होते। आणि त्यामुळे मी किचन कट्टा जो आहे तर तो स्वच्छ करायला घेतला। तर सगळ्यात पहिला जे काही माझे भांडे सगळे होते, जे की सिंक ओव्हरफ्लो झाला होता, तर ते सगळे आधी घेतले आणि बाहेर मावशींसाठी टबमध्येच भांडी ठेवतो। तर तुमचे प्रश्न होते की काय काय कामं तू स्वतः करतेस, कोणत्या कोणत्या कामासाठी हाऊस हेल्प आहे। तर भांडी घासण्यासाठी मावशी आहेत, कपडे धुण्यासाठी मशीन आहे, आणि झाडू फरशी आम्ही स्वतःच करतो, कारण ते मला पर्सनली स्वतःच केलेलं आवडतं। मिस्टरांना पण पर्सनली स्वतःच केलेलं आवडते, कारण मी प्रेग्नंट होते ना, डिलिव्हरीच्या आधी 1 महिना आम्ही आमच्या जे भांडीच्या मावशी आहेत ना तर त्यांनाच सांगितलं होतं की घरामध्ये झाडू फरशी जे असेल तर ते करा। पण आपण स्वच्छ केल्यावरती जितकं स्वच्छ वाटतं किंवा जितकं फ्रेश वाटतं ना तर तितकं त्यांनी स्वच्छ केल्यावरती नव्हतं वाटत। आणि पण तरीही मी म्हटलं होतं असू दे, 2-3 महिने तरी त्या असू देत, पण मिस्टर बोलले की नको, म्हणजे थोडंसं ॲटमॉस्फिअर चेंज होतं ना घरातलं। सकाळची सुरुवात अगदी छान झाडू किंवा छान फरशी असेल तर छान होते। तर त्यामुळे मग पुन्हा 1च महिना त्यांना आम्ही ठेवलं आणि त्यानंतर बंद केलं। तर आम्हाला दोघांना पण मोस्टली कसं असतं की आपणच केलेलं काम जे असेल ना तर तेच चांगलं वाटतंय। जे अगदी मला त्यांचं काम पटत नाही आणि त्यांना माझं काम पटत नाही, इतकं आम्ही दोघं असं म्हणजे एका पर्टिक्युलर गोष्टीबद्दल असं खूप जास्त 100% देऊन काम करतो। तर त्यामुळे आम्ही मावशी त्या बंद केल्यात आणि बाकीची कामं आम्ही स्वतःच करतो। आणि जेवणाचं म्हटलं तर मी भरपूर दिवस विचार करत होते जेवणासाठी। काकी येऊन पण गेल्या होत्या, पण थोडंसं म्हणजे मलाच प्रॉब्लेम वाटतं, आय डोंट नो का, पण माझं मनच होत नाही आहे की कोणतरी मावशी येऊन जेवण करतील। तर पण मी विचार करते जेवणासाठी मावशी जे असतील तर त्या लावायच्या, कारण सकाळी गिरीजाचा टिफिन वगैरे असतो ना तर लवकर तिला टिफिन लागतो आणि मला तर लवकर उठायला होत नाही। अगदी 11 वाजता तिची शाळा असते, पण तरीसुद्धा आमचं आवरलं नसतं। 11 वाजता आमचा नाश्ता होतोय, त्यामुळे मी थोडासा विचार करते। तर आणि मिस्टर आहेत ना ऑलमोस्ट करतात, म्हणजे आमचं आता ठरलं आहे का भाजी आमटी वगैरे असेल तर ते करतील, चपाती किंवा भाकरी असेल तर ती मी करेन। आणि मग दोघांना कसं आपल्या आपल्या कामासाठी पण वेळ मिळतो ना मुलं सांभाळून, कारण फक्त या तिघांकडेच बघत बसलं तर एकतर माझं पण काम होणार नाही आहे आणि मिस्टरांचं पण काम होणार नाही आहे। तर त्याच्यासाठी जी काही कामं असतील तर ती जर वाटून घेतली तर बरं राहील। तर रात्री मी स्वच्छ करता किचन ना तर या दोघींना दूध प्यायचं होतं, तर मग मी दिलं त्यांना दूध वाटीमध्ये, पण त्यांना दूध आणि बिस्किट प्यायचं, जे की मी रात्री अजिबात त्यांना देत नाही।
तर खूप रडल्या, दूध आणि बिस्किट हवं आहे. पण एक कसं आहे, एकदा सवय लागली ना की रडून एखादी गोष्ट मिळते आपल्याला आणि मग ती वाईट का असेना पण मिळते, तर मग ती त्यांना सवयच लागते. तर म्हटलं असू दे, तुला पण नको तुला पण नको. आणि दूध होतं तर ते मीच पिऊन टाकलं. मला दूध खूप आवडते, दुधाचे सगळे पदार्थ मला खूप आवडतात. म्हणजे आत्ताच नाही, लहानपणापासून. आमच्या घरामध्ये आम्ही कधीच तूप काढत नाही, कारण तूप काढण्यासाठी शाईच आमच्याकडे नसते. जी काही शाई येते तर ते आम्ही कधीही, म्हणजे दूध प्यायला काही मुहूर्त नसतो की सकाळीच दूध प्यायचं रात्रीच दूध प्यायचं. कधीही दूध प्यायचं मन झालं की वाटीभर दूध घ्यायचं आणि तर ते पिऊन टाकायचं. पण असं म्हणतात की मुलींना, स्पेशली लहान मुलींना ना जास्त प्रमाणात दूध द्यायचं नसतं. त्यामुळे त्यांच्यासाठी मी लिमिट ठेवलेलं आहे की सकाळी 1 वाटी आणि रात्री 1 वाटी दूध त्यांना मी देते. तर त्यांचं असं होतं का, म्हणजे काही काम नाही आहे त्यांचं, आता त्यांचं सगळं झालंय, जेवण खाणं पिणं सगळं झालंय. राशीला बरं नाही आहे तर तिला औषध वगैरे सगळं पाजून झालेलं आहे. पण त्यांचं असं आहे की मम्मा तू घे, मम्मा तू घे, असं आहे. ॲटलिस्ट मी आता फक्त अर्धा तास, तुम्हाला माहिती आहे आता मी रेकॉर्डिंग केलंय 12 मिनिटाचं, पण नाही सॉरी 13 मिनिटाचं, पण अर्धा तास मला पूर्ण किचन जे आहे ते डीप क्लीन करण्यासाठी लागला. तर पूर्ण अर्धा तास त्या तशाच होता तिथं की मम्मा चल. आणि असं काही फारसा वेळ पण नव्हता झाला की त्यांना खूप झोप आली आहे. तर वाजले होते आय थिंक 10च्या आसपास वाजले होते, कारण आम्ही लवकर जेवलो होतो आणि लवकर झोपायचा प्लॅन होता, कारण सकाळी लवकर गिरिजाला पॉसिबल झालं तर स्कूलला पाठवायचं होतं, कारण ग्रीन डे आहे ना. तर ग्रीन डेसाठी तिला स्कूलमध्ये ग्रीन कलरचा ड्रेस वगैरे घालून पाठवायला सांगितलं होतं. पण तिची पण तब्येत थोडी बरी नाही आहे, तिला थोडंसं ताप वगैरे येतोय. म्हणजे एकाला झालं की लगेच दुसऱ्याला होतच ते, तसं आहे त्या पद्धतीने. राशीला बरं नाही आहे त्यामुळे गिरिजाला पण थोडंसं ते इन्फेक्शन होतंय. तर त्यांना फक्त काय की मम्मा तू ते बंद कर जे काही करतेस ते, आणि आमच्यासोबत नुसतं हॉलमध्ये जाऊन बस. तर बाळ कुठे आहे, तर बाळाच्या बाबांसोबत आहे. तर त्याचं पण आता खूप नखरे असतात, पाळण्यामध्ये नाही बसत तो, त्याला सारखं अंगावरती घ्यावं लागतंय, मग पुन्हा थोडा वेळ पाळण्यात ठेवायचं. तर त्याला पण आता आवाज कळतात सगळे, म्हणजे माझा आवाज कळतो, ह्या दोघींचा कळतो, बाबांचा कळतो, त्याच्या आजी आजोबांचा कळतो, आणि मग त्या आवाजाप्रमाणे तो पण वळतो. आणि मग तो पण आता हट्ट करायला लागलाय की मला पण उचलून घ्या असं. तर फास्टमध्ये म्हटलं, मिस्टर पण मला ओरडत होते की आजच तुला काय 1 दिवस मिळालाय तर सगळंच स्वच्छ करायला लागली आहेस. तर कसं असतं, थोडंसं किचन स्वच्छ असेल ना तरी घरामध्ये सगळ्या गोष्टी एकदम प्रसन्न असतात. आणि सकाळी आपण दिवसाची सुरुवात जर पॉझिटिव्ह झाली तर मग कामामध्ये पण आपलं खूप छान लक्ष लागतं. फायनान्शियल दृष्टिकोनातून सुद्धा किचन जे आहे ते आपलं स्वच्छ असावं लागतं. घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो किचन जर आपलं स्वच्छ असेल तर. कधीच आपल्याला अन्न पाण्याची कधीच कमी पडत नाही. तर मला तर संध्याकाळी मी कितीही काहीच असलं तरी संध्याकाळी मोस्टली मी ट्राय करते की किचन पूर्ण डीप क्लीन करूनच झोपायचं. कारण मिस्टर आता खूप ओरडत आहेत, कारण सूर्य आहे ना रडतोय की घे म्हणून, आणि तो त्यांना पण ऐकत नाही. तर म्हटलं 5 मिनिटं फक्त घ्या, 5 मिनिटात फास्टमध्ये आवरते आणि येते. कारण एकदा राहिलं ना, एकदा मग पाण्यातून हात काढला ना की मग परत पाण्यात हात नाही घालू वाटत, आणि सारखं पाण्यात हात पण नाही घालून चालत, कारण बाळाला कॉन्स्टंटली घ्यावं लागतं. तर त्यामुळे माझा हात गार झाला की पुन्हा मग त्याला सर्दी होते. आता मी ना 2 दिवस बघा, लास्ट टाइम पण मम्मी गेली होती तेव्हा मी थोडासा पाण्यात हात घातला होता बरोबर, आणि आत्ता पण मी थोडासा पाण्यात हात घातलाय ना, तर मग काय होतं माहिती आहे का, बाळाची पण छाती भरते आणि मग त्याला पण सर्दी होते आणि तो पण शिंकतोय. तर असं होतंय. पण थोडं तर सवय करायला पाहिजे ना बाळाला पण, अगदीच त्याला पण नाजूक तर नाही करणार आहे. तर म्हटलं आपण थोडी सवयची असतं तर ती त्याला करूयात आणि पाण्यामध्ये हात घालूयात. आणि किचन सिंक तुम्ही बघताय किती काळा झालाय. तुम्ही म्हणाल कशी असते ही, कसे राहतात हे, पण नाही, एका दिवसाचंच आहे. रोज डेली रात्री क्लिनिंग होतं, पण थोडंसं डीप क्लिनिंग मी जास्त करते. तर किचन क्लिनिंगचे काही प्रोडक्ट्स मी मागवलेले आहेत, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना मी अनबॉक्सिंग करेन. म्हणजे किचन क्लीनर अगदी लो कॉस्टमध्ये किचनसाठी भरपूर असे इक्विपमेंट्स मी मागवलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करेन काय काय मी मागवलेलं आहे. तर मी दिवसभर म्हणजे आता मी चालू केलं आहे माझं काम, दुपारचं 2-3 तास मी बसते, लाईव्ह लेक्चर्स घेते, काम चालू केलेलं आहे. पण तुम्ही कितीही काम करा, कुठेही जा, म्हणजे ऑफिसला जाऊन काम करा, तुम्हाला कितीही
मोठा पगार असू देत किंवा कितीही छोटा पगार असू देत, जर तुमचं घर तुम्ही स्वच्छ ठेवू शकताय किंवा घरामध्ये जर तुम्ही वेळ देऊ शकताय ना, तर आय थिंक ते बेस्ट फिलिंग असते कोणासाठीही. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांसाठी वेळ देऊ शकताय, तुमच्या फॅमिलीसाठी वेळ देऊ शकताय, घरासाठी वेळ देऊ शकताय. आय डोंट नो व्हाय गेल्या काही दिवसांमध्ये मला असं होम मेकर म्हणजे हाऊसवाईफ, टिपिकल हाऊसवाईफ असे जे वाईब्स येतात ना, तर ते खूप असे स्ट्रॉंग येतात. आय डोंट नो व्हाय, पण असं म्हणजे मला खूप वाटतं की असे किचनचे टिप्स तुमच्यासोबत शेअर करावे. म्हणजे मी नेहमीच ॲक्टिव्ह असते किचनमध्ये, जरी मला जेवण अगदी मी सुगरण नसले तरी पण किचन म्हणजे स्वच्छ ठेवणं किंवा बाकीचं जे काही ऑर्गनायझेशन असेल तर त्याच्यामध्ये मी खूप ॲक्टिव्ह असते. तर त्यामुळे मला गेले काही दिवस असे खूप स्ट्रॉंग फिलिंग्स येतात की तुमच्यासोबत हे जे असेल तर ते शेअर करा. कारण मी माझ्या एज्युकेशनल चॅनल थ्रू तुमच्यासोबत माझा एक प्रोफेशनल चेहरा जो आहे तो नेहमीच दाखवत असते की काम करा, वर्क फ्रॉम होम करा किंवा बाहेर जाऊन काम करा, पण काहीतरी काम करा. म्हणजे महिलांनी सेल्फ इंडिपेंडेंट असलं पाहिजे, स्वतःचे पैसे स्वतः कमवले पाहिजेत. आणि येस, खूप गरजेचं आहे ते, पण स्टील मला असं वाटतं की मला खूप आवडतं एक होम मेकर राहायला, जे होम मेकर बनायला किंवा घरातल्या अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे अगदी डिटेलमध्ये लक्ष द्यायला. तर आय थिंक मी दोन्ही रोल्स अगदी छानपणे तर म्हणू शकत नाही, पण दोन्ही रोल्स माझ्या मनासारखे मी प्ले करते. म्हणजे एक प्रोफेशनल मोड ज्याच्यामध्ये मी काम करते, करिअर करते, वर्क फ्रॉम होम थ्रू काम करते, तर ते पण मी करते. आणि एक म्हणजे दुसरा मोड जो अगदी त्याच्या ऑपोजिट आहे की मी पूर्ण घर अगदी छान पद्धतीने सांभाळते. म्हणजे गरज पडली ना, मी सगळी कामं करते, किचनचं काम करते, पूर्ण डीप क्लिनिंग करते, कपडेही मी धुवू शकते, भांडी पण मी घासते, बाथरूम पण मी अगदी डीप क्लीन करते, भरपूर जी काही कामं असतील ना तर ती मी सगळी करते, गार्डनिंग मी करते. तर ह्या गोष्टी मला प्रचंड आवडतात आणि मला खूप उत्साह देतात ह्या गोष्टी करायला. आणि त्याच मी तुमच्यासोबत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे असेल तर ते शेअर करत असते. तर कुठलंही काम छोटं मोठं असं काहीच नसतं. जे काम तुम्हाला आवडतं ना तर ते काम सगळ्यात श्रेष्ठ असतं असं मला तर वाटतं. जे काम तुम्हाला आनंद देत आहे ना तर ते काम सगळ्यात श्रेष्ठ असतं. तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की एक होम मेकर, एक हाऊसवाईफ जर तुम्ही असाल ना तर एक बेस्ट फिलिंग आहे तर ती सुद्धा. आणि ती एक फेज असते ना तर ती पण खूप छान वाटते आपल्याला एन्जॉय करायला, जी की मी खूप छान एन्जॉय करते आता सध्या तरी. हळूहळू एक म्हणजे अजून जास्त डीपमध्ये मला आता मी जातीये. म्हणजे मुलांचा डब्बा वगैरे अजूनपर्यंत तर काही नव्हतं, पण हळूहळू आता त्या सगळ्या गोष्टी चालू होतील आणि त्या नक्कीच मी तुमच्यासोबत माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून जे आता ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर माझे हे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात तर ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण नेक्स्ट व्हिडिओसाठी मी अगदी स्वस्तात मस्त किचनसाठी काही वस्तू ज्या आहेत त्या ऑर्डर केलेल्या, तर त्या मी तुमच्यासोबत अनबॉक्सिंग जे असेल तर ते करणार आहे. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच तुमचे छान छान कॉमेंट्स वाचायला सुद्धा खूप छान वाटतंय, त्यामुळे कॉमेंट सुद्धा नक्की करत राहा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये उद्याच. आणि तोपर्यंत तुमचं काय मत आहे की एक होम मेकर असणं तुमच्यासाठी किती छान वाटतं तुम्हाला, किंवा तुमचे काय फिलिंग्स आहेत स्वतःचं घर स्वच्छ करण्याबद्दल, एक हाऊसवाईफ असण्याबद्दल, तर ते मला नक्की कॉमेंट करून शेअर करा.